टुडेज कोट आयदर यू रन द डे ऑर द डे रन्स यू. खूप महत्त्वाचं आहे, खूप म्हणजे खूप. तुम्ही ठरवायचं तुम्हाला दिवसाला चालवायचं आहे का दिवस तुम्हाला चालवेल. म्हणजे याचा अर्थ काय सांगा बरं. तुम्हाला तुमचं डेली प्लॅनिंग करून ठेवायचं आहे, नाही तर दिवस तुम्हाला ॲटोमॅटिक घेऊन जाईल. कसं, अरे 9 वाजले चालू उठा, शाळेची वेळ झाली, उठा. मग उठणं होत नाही तर लगेच 10 वाजता बसची वेळ झाली. म्हणजे तुम्हाला टाईम तुम्हाला चालून राहिला. समजलं. तुम्ही त्याला चालवलं पाहिजे. कसं, वेळेच्या अगोदर सर्व कामं निपटवायचे, डेली प्लॅनिंग करून ठेवायचं. हे जर डेली केलं तर दिवस तुमचा, नाही तर दिवसाचे तुम्ही. कोणता दिवस, डेलीचा दिवस. हां, बाकीचे दिवस नाही. तुमचे विचार दुसरीकडे जातात. दिवस समजला नाही तुम्हाला. हां, बघा ग्राफचे क्वेश्चन घेऊ आपण आता. काही प्रॉब्लेम नाही, बसून घ्या शांततेत. हां बघा, लक्ष द्या रे, बडबड नका करू. तोंडावर ग्राफ काढेल नाही तुमचं. हां लक्ष द्या, सिम्पल आहे. आता हे क्वेश्चन सांगतो तुम्हाला, ठीक आहे. हे पहिलं आणि ते हे सांगतो तुम्हाला. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 आहे. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1, ठीक आहे. आता किंमत दिलेली आहे, एक्सची किंमत 0 ठेवायची. मग बघा, फॉर आपलं ज्यात आपण करत आलो का नाही, पुट एक्स इज इक्वल टू, ठीक आहे ना, पुट एक्सची व्हॅल्यू इन इक्वेशन 1, पुट वायची व्हॅल्यू इन इक्वेशन 2. आतापर्यंत शिकतच आलो त्याच गोष्टी इथं अप्लाय करायच्या डायरेक्ट. फॉर एक्स इज इक्वल टू 0, एक्स मायनस, आता बघा इक्वेशन काय आपल्याकडं, काय इक्वेशन, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. मग एक्सची किंमत किती ठेवायची, 0 मायनस वाय इज इक्वल टू 1, मायनस वाय इज इक्वल टू 1, वायची किंमत किती येईल मग -1 झालं. आता वायची किंमत 0 ठेवायची सांगितली, बरोबर बघायची लाईन. एक्स आता वायची किंमत 0 ठेवायची. फॉर वाय इज इक्वल टू 0, एक्स मायनस 0 इज इक्वल टू 1. मग एक्सची किंमत किती आली 1. समजलं. आता वाय एक्सची किंमत किती ठेवण्यास सांगितलेली त्यांनी 3. फॉर एक्स इज इक्वल टू 3. या झालेल्या आहे गोष्टी म्हणून फास्ट घेते, फक्त ग्राफ नवीन आहे तुम्हाला, बाकी तर झालेलंच आहे. एक्सची किंमत जर 3 ठेवली तर काय होईल, 3 मायनस वाय बरोबर 1, मायनस वाय बरोबर काय होईल 1 मायनस 3, मायनस वाय बरोबर -2, वायची किंमत 2. आणि लास्ट किती किंमत ठेवायला सांगितली, फॉर वाय इज इक्वल टू -3, एक्स मायनस वायची किंमत -3. बघा हे मायनस बाहेरचं आणि वायची ऑलरेडी किंमत मायनस आहे. एक्स प्लस 3 होईल, किती होईल, एक्स प्लस 3 इज इक्वल टू 1, एक्स इज इक्वल टू 1 मायनस 3, एक्सची किंमत आली -. ठीक आहे. मग या सर्व किंमत इथं पुट करायच्या फक्त, बरोबर जसं काढलेलं आहे. हां, एक्सची किंमत जेव्हा 0 होती तेव्हा वायची किती आली होती -1. वायची किंमत जेव्हा 0 होती तेव्हा एक्सची किंमत किती आलेली आहे 1. जेव्हा 3 किंमत ठेवली एक्सची, वायची किती आलेली आहे 2. आणि जेव्हा वायची किंमत -3 ठेवली, एक्सची किती आलेली आहे -2. आणि आपण कसं लिहितो, एक्स वाय लिहित असतो. काय लिहित असतो, एक्स वाय. त्याच्यामुळे सुरुवातीची किंमत 0 -1, इकडं 1 0 3 2 आणि -2 -3. ठीक आहे. काही प्रॉब्लेम, समजलं, कळालं का, सॉल्व कसं केलं समजलं ना. ठीक आहे, हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं मी. असंच सॉल्व करायचं आहे आपल्याला. आता याची किंमत काय येतील मग सांगा बरं, करता येईल का सॉल्व करता येईल ना, नक्की. हे लिहायचं का, लिहायचं, जाऊ द्या, हे नका लिहू, हे राहू द्या. हे जमतं तुम्हाला, हे घेऊ आपण. 5x - 3y इज इक्वल टू 1, 5x - 3y इज इक्वल टू 1. आता एक एक किंमत ठेवू. फॉर x इज इक्वल टू 2, लक्ष द्या. फॉर x इज इक्वल टू 2, 5 एक्सची किंमत ठेवायची 2. लक्ष द्या, एकदम सिंपल आहे, काही नाही याच्यामध्ये. 5 दुनी 10, 10 वजा 3y
बरोबर 1, -3y बरोबर काय होईल 1 वजा 10, -3y बरोबर किती झाले -9, y बरोबर 9/3 किती येईल 3, yची किंमत आली 3. ठीक आहे, yची किंमत 3. त्याच्यानंतर yची किंमत आलेली आहे 3. 8, एक्सची किंमत आता yची किंमत 8 ठेवायची कोणाची फक्त तेवढं लक्ष द्या. फॉर y इज इक्वल टू 8. इक्वेशन काय आपल्याकडं 5x, yची किंमत किती ठेवणार 8, इकडं 1, 5x -24 बरोबर 1, 5x बरोबर 1 अधिक 24. आता बघा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितले, तुम्ही याच्यातले 1-2 स्टेप जरी स्किप केल्या तरी चालून जातील कारण सब क्वेश्चन येते. 5x बरोबर 25, मग एक्सची किंमत 5 डायरेक्ट असं सांगू शकता. ठीक आहे, म्हणजे एक्सची किंमत आली तुमची 5. आता yची किंमत -2 ठेवायची. फॉर y इज इक्वल टू -2. yची किंमत या इक्वेशनमध्ये आपलं इक्वेशन ओरिजिनल 5x मायनस yची किंमत -2 इज इक्वल टू 1. 5x मायनस मायनस प्लस 3 दोन्ही 6, 5x बरोबर 1 - 5. एक्सची किंमत 5xची किंमत किती आली मग 1 - 6. हां, एक्सची किंमत किती आली -5. हे 6 तिकडे गेल्यानंतर मायनस होते. एक्स इज इक्वल टू -1. ठीक आहे, आणि लास्ट किंमत किती आहे -4. फॉर फास्टमध्ये सोडवायचं याला. एक्स इज इक्वल टू -4. एक्सची किंमत -4 म्हणजे 5 ब्रॅकेटमध्ये -4 -3y बरोबर 1, 5 चोक 20 -3y बरोबर 1, 20 तिकडे गेल्यानंतर प्लस, म्हणजे काय होईल -3y बरोबर 21, yची किंमत 21 भागीला -3. एकच मायनस साईन असलं की आन्सर मायनसमध्ये येईल. ठीक आहे, हे आलं -7. फायनल आन्सर मग 2, 3. त्याच्यानंतर 5, 8. तुम्हाला एक्झाममध्ये मोठा राहील तो बॉक्स. हां, इथं आता जागा नाही. -1 -2 आणि -4 -7. ठीक आहे, असं काढता येईल व्हॅल्यू. हे लिहून घ्या आता. हां बघा आता हे जे क्वेश्चन आहे याच्यामध्ये तुम्हाला एवढं सॉल्व करण्याची गरज नाही. ठीक आहे, सरळ सरळ तुम्ही जर 3 किंमत ठेवली, बघा एक्सची किंमत जर 3 ठेवली तर वायची किंमत किती येणार 0. किती येणार 0. एक्सची किंमत जर 3 ठेवली तर वायची किंमत किती येणार 0. ठीक आहे, खालीच दिलेलं आहे ना रे, हे काय सॉल्व करायची काय गरज. 3 0. आता ही किती राहील मग 0. ठीक आहे, नाही दिले -2. बघा सरळ सरळ काय करायचं, इकडे तुम्हाला उलट झालं आहे ना. हां बघा हे जे आहे का नाही 3 आणि 0 काय करायचं, या दोघांची बेरीज किती आली पाहिजे 3. मग जर y 0 आहे तर x किती पाहिजे 3. या दोघांची बेरीज किती आली पाहिजे 3. आता जर हा मग 5 आहे, 5 मधून किती काढले म्हणजे 3 येतील 2. मग x ची किंमत किती येईल -2. ठीक आहे, आणि इथं काय लिहिसाल पहिला टर्म काय येईल तिथं -2 आणि दुसरं 5. ठीक आहे, इथं दिलेलं आहे. बाकी आता दोघांचं वजाबाकी 4 आहे. दोघांची वजाबाकी किती आहे 4. ठीक आहे, एक्स मधून किती काढले म्हणजे 4 येतील. म्हणजे एक्स मधून 0 मायनस करायचं आहे तर 4 आन्सर आलं पाहिजे. म्हणजे एक्सची किंमत किती ठेवावं लागेल 4. आणि हे काय येईल मग 4. आता तुम्हाला सोडवता येईल ना रे, ते सोडवतं 4 0. हे काय येईल -1. हे -3 -1 -3 हे तर दिलेलंच आहे. म्हणजे तुम्हाला बघा काय कुठं इथं -5 x - y = 4. कन्फ्यूज नाही व्हायचं.
हे आता एवढं डिटेलमध्ये शिकवलंय तुम्हाला मी, म्हणून हे शॉर्टमध्ये सांगत आहे. आपल्याला ग्राफ घ्यायचे मेन. आता हे तुम्ही सोडू शकता म्हणून तुमच्यावर सोडलं त्याला. -1 - y इज इक्वल टू 4, -y इज इक्वल टू 4 + 1, -y इज इक्वल टू 5. वायची किंमत किती आली? -5. ठीक आहे. अशा किंमत काढायच्या तुम्ही, नंतर टाकायच्या. आता हे जे क्वेश्चन येतील बॉक्सचे, ते 2 मार्क्सला येतील. किती मार्क्सला? 2. याच्यामध्ये तुम्हाला फक्त बॉक्स फिल करायचे, काही तुम्हाला असं भरायची गरज नाही. असं तुम्हाला येणारच नाही, असं क्वेश्चनच येणार नाही तुम्हाला. कसा? असं व्हॅल्यू काढायचं. तुम्हाला काय येईल? फक्त बॉक्स. बॉक्सशिवाय तुम्हाला दुसरा क्वेश्चन येणार नाही, येतच नाही. एका मार्काचा क्वेश्चन आला तर तुम्हाला डायरेक्ट सांगेल मी कसा येणार तो. असं तुम्हाला व्हॅल्यू काढण्यासाठी क्वेश्चन डायरेक्ट येत नसतो, फक्त बॉक्स फिल करायचे. करता येतील? 4 बॉक्स 2 मार्क्सला. किती मार्क्सला? 2. असा सेम क्वेश्चन आहे प्रॉब्लेम सेटमध्ये. आहे? ठीक आहे. हे पण बॉक्स फिल करता येतील. हे 3 बॉक्स मी उद्या चेक करेल तुमचे, पहिला, दुसरा आणि तिसरा. ठीक आहे. आता ग्राफ बघू आपण. ठीक आहे. ग्राफ पेपर माहिती आहे सर्वांना? कळालं? बर, क्वेश्चन सांगा पहिला ग्राफचा. फर्स्ट क्वेश्चन सांगा. 1.2 मधला ना? हां, फर्स्ट क्वेश्चन. हां, x - y इज इक्वल टू. बघा, एकदम सिंपल असतो ग्राफ, सर्वांना जमतो, काही प्रॉब्लेम नाही. आता बघा काय करायचं आपल्याला सुरुवातीला. लक्ष द्या. x + y इज इक्वल टू 6, x - y इज इक्वल टू 4. ठीक आहे. याला साईडला ठेवतो सध्या. आता लक्ष द्या. काय करायचं आपल्याला? एक टेबल बनवायचा असतो. काय बनवायचा असतो? टेबल. टेबलसाठी काही व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. मिनिमम 3 व्हॅल्यू घ्यायचे. किती व्हॅल्यू घ्यायच्या? 3. 3 व्हॅल्यूवर ग्राफ येऊन जाईल. 2 व्हॅल्यूवर येतो ग्राफ, पण एवढा परफेक्ट येत नाही. किती व्हॅल्यू घ्यायची? 3. आता बघा, x आणि y, x + y ची किंमत किती आहे? 6. व्हॅल्यू पुट करून बघायच्या. फॉर, आता एक एक व्हॅल्यू घेऊ. फॉर x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू किती येईल सांगा पटकन. x इज इक्वल टू जर 1 घेतला तर y ची किंमत किती येईल? मनानं घ्यायच्या व्हॅल्यू. आता टाकायच्या का आपल्याला? नाही, आता मनानं घ्यायच्या. कोणते 3 व्हॅल्यू लागतील आपल्याला? किती व्हॅल्यू लागतील? 3. x ची किंमत जर 1 घेतली तर काय होईल मग? x ची किंमत 1 टाकली तर काय होईल? 1 + y इज इक्वल टू 6. y ची किंमत किती येईल? 6 - 1, y ची किंमत आली 5. ठीक आहे. 3 व्हॅल्यू करायच्या पटापट. हां, टाईम नाही घालायचा जास्त. फॉर x इज इक्वल टू 2, सेम अशाच घ्यायच्या. x ची किंमत 2 घेऊ, y ची किंमत किती येईल मग? 2 + y इज इक्वल टू 6, y इज इक्वल टू 6 - 2, y ची किंमत आली 4. काही प्रॉब्लेम? फॉर x इज इक्वल टू 3, x ची किंमत किती ठेवू आता? 3. मग 3 + y बरोबर 6, मग y ची किंमत किती येईल? 6 - 3, y ची किंमत आली 3. झालं 3 व्हॅल्यू. सेम व्हॅल्यू याच्यासाठी घ्यायचे. x - y इज इक्वल टू 4 आहे. आता आपण काय केलं होतं? x ची किंमत ठेवली होती. आता कोणाची ठेवा? y ची, कारण मायनस आहे तर y ची ठेवा. फॉर y इज इक्वल टू 0 ठेवू. चालतं, 0 पण चालतं. एक 0 घ्यायची. y इज इक्वल टू जर 0 ठेवला तर x इज इक्वल टू किती येईल? x - 0 इज इक्वल टू 4. x ची किंमत आली 4. काय आले? 4. ह्या किंमत पटापट काढायच्या, एका मिनिटात झाल्या पाहिजे ह्या. फॉर y इज इक्वल टू 1, x - 1 इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू काय होईल? 4 + 1. x ची किंमत किती आली? 5. फॉर y इज इक्वल टू 2, x - 2 इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू 4 + 2. x ची किंमत आली 6. काय केलं आपण? कोणते 3 व्हॅल्यू घेतल्या, पटापट आन्सर काढून टाकले. ठीक आहे. देअरफॉर देऊन टाकायचं. समजलं? आता आपल्याकडे बॉक्स तयार झाला एक चार्ट. x y x y. हां, x ची किंमत किती ठेवली होती सुरुवातीला? 1. बरोबर आहे. काय आलं मग ते?
एक्सची इकडे 1 होती तर वायची किंमत किती आलेली आहे 5. ठीक आहे 1 आणि 5. आता तुम्हाला बॉक्स तयार करण्याची तशी गरज नाही आहे. ह्या किंमत काढल्या का तुम्ही फक्त लक्षात राहू द्यायच्या, बॉक्स नाही काढला तरी चालून जाईल. किंमत लक्षात ठेवा. ही किती आलेली आहे 1 5. ही किती आलेली आहे 2 4. ही किती आलेली आहे 3 3. 0 4 1 5 2 6. किंमत आल्या, समजलं? एवढं लिहून घ्या एकदा. ठीक आहे झालं. आता बघा आपण काय केलं, आता आपण पहिली लाईन काय होती आपली x + y = 6. काय x + y = 6. तिच्यासाठी थोडे आपलं व्हॅल्युबल लक्षात पाहिजे, म्हणजे ग्राफ काढताना इझी होईल आपलं. सांगा x ची किंमत किती टाकली होती 1. y ची किती आली होती 5. 1 आणि 5. त्याच्यानंतर x ची किंमत किती ठेवली 2. तर y ची किती आली होती 4. 2 4. त्याच्यानंतर 3 3 3 आणि 3. हे झालं या लाईनसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी लाईन होती आपली x - y = 4. ठीक आहे. याच्यासाठी आपला ग्राफ आलेला आहे, म्हणजे सॉरी चार्ट आलेला आहे. x y x किती ठेवला आपण 0. y 0 आहे का बरं. कोणतीही ठेवू शकता असं काही नाही. तुम्हाला x किंवा y कोणती एक किंमत ठेवायची, दुसरी काढायची. 0 ही किती आली होती 4. ही किती ठेवली 1. ही किती आली ही 6. 4 0. त्याच्यानंतर 5 1 6 2. ठीक आहे. पटकन काढून घ्या 2. बघा हे तुमचं 2 ते 3 मिनिटात 3 मिनिटात झालं पाहिजे जास्तीत जास्त. किती मिनिटात 3. क्वेश्चन आणि सॉरी व्हॅल्यू आणि चार्ट. बघा पहिले काढल्या आपण एक्स वायच्या व्हॅल्यूज. ठीक आहे लक्ष द्या. पहिले एक्स वायच्या व्हॅल्यू काढल्या, त्याच्यानंतर एका इक्वेशनसाठी एक चार्ट, एका इक्वेशनसाठी एक चार्ट, 2 चार्ट, 2 टेबल तयार केले. आता याच्यात ग्राफ प्लॉट कसे करायचे बघा. सुरुवातीला कुठेही आता समजा सेंटर पॉईंटला एखादा 0 घेऊन ठेवा. काय घ्या 0. आता तुम्ही बरोबर काढा. इथं थोडी लाईन क्रॉस जाऊ शकते माझी. ठीक आहे. भरपूरच क्रॉस गेली रे. स्केल घेऊ जाऊ द्या तिकडं. बोर्ड खराब करता का. हां समजून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तुम्ही बरोबर काढा. इथं समजा आपण 0 घेऊ. किती घेऊ 0. आता काय करा, जर आपल्याकडं तर समजा याच्यानंतर याच्या बाजूला किती लाईन आहे बघा. आपली सगळ्यात मोठी व्हॅल्यू किती आहे 6. ठीक आहे. मग काय करा तुम्ही ग्राफ जरा मोकळा काढा. इथं घ्या 1, त्याच्यानंतर 2 3 4 5 6. मग खाली पण काय येईल -1 -2. माहीत असेल ना या व्हॅल्यू आता. -3 -4 -5 -6. इकडे -1 -2 -3 -4 -5 आणि -6. हे काढायची राहिली बघ आपली लाईट. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. काय केलं आपण एक सोडून एक वर एक एक लाईन मारली. म्हणजे बघा इथं 1 येत होता, तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. इथं 1 आहे, आपण एक सोडून एक वर म्हणजे थोडं मोकळं केलं. त्याला काय केलं मोकळं. ग्राफ सर्वांना काढता येतो. ठीक आहे. 0 हा कोणता ॲक्सिस असतो y, हा कोणता ॲक्सिस x. ठीक आहे. तुम्ही पद्धतशीर काढा. इथं आता कसं आहे हे तुमचं कन्सेप्ट आहे फक्त, इथं समजून घ्या काय चालू इतर. ठीक आहे. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस प्लॉटिंग केली फक्त. आता मेन बघा पहिली गोष्ट, पहिली इक्वेशन आहे x + y = किती आहे 4 आहे का 6. आता लक्ष द्या x + y = 6. त्याचे पहिले पॉईंट काय होते 1 आणि 5. आता बघा x + y = 6. त्याचा पहिला पॉईंट होता 1 5. दुसरा पॉईंट काय
2 4 आणि तिसरा पॉईंट काय 3 3. ठीक आहे. 1 5. आता एक्स पहिला कोण असतो एक्स, मग एक्स 1 कुठे बघा हा इथं आहे. वाय 5 म्हणजे हा तुमचा पॉईंट आला काय आला 1 5. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 4 एक्स आहे 2, वाय किती आहे 4 म्हणजे 2 आणि 4 इथं हा आला तुमचा 2 4. त्याच्यानंतर एक्स आहे 3 आणि वाय पण 3, मग हा बघा 3 आणि हा 3 कुठे टच होतो या साईडला म्हणजे 3 आणि 3. ठीक आहे. समजलं कळालं. ही जी लाईन आली एक ही लाईन पद्धतशीर बघा. आता या 3 पॉईंटमधून थोडं उद्या टच, आता थोडंफार टच करू आपण त्याला. या 3 पॉईंटमधून बरोबर लाईट गेली पाहिजे अशी तिन्हीच्या तिन्ही पॉईंटमधून. जाऊ द्या काही नाही होत, समजून घ्या. फाईव्ह 6. ठीक आहे. बरं तुम्हाला समजलं ना लाईन कशी मारायची तर 1 5 इथं आलेला आहे आपला 1 5, 2 4 इथे आलेला आहे आपला 2 4 आणि हा तिसरा पॉईंट आहे 3 3. आता काय करायचं बरोबर या 3 पॉईंटला स्केल लावायची तिन्ही पॉईंट, तेव्हा तुमची फायनल व्हॅल्यू तुमची तेव्हा बरोबर येत असते. इथून अशी एक लाईन जर मारली आपण बरोबर या 3 पॉईंटमधून जाणारी अशी पूर्ण परफेक्ट एक लाईन मारायची 3 पॉईंटमधून जाणारी मारता येईल. ही लाईन कोणत्या इक्वेशनसाठी आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 नाव द्यायचं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. ठीक आहे. समजलं. ही एक इक्वेशनसाठी झाली. दुसरं इक्वेशन काय होतं सांगा. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. याच्या व्हॅल्यूज काय काय 4 0 हां 5 1 6 2 सेम. मग एक्स 4 आहे वाय 0 बघा एक्स 4 वाय 0 कुठे येणार इथंच येईल 4 आणि 0 का एक्स 4 आहे आणि वाय 0 आहे. त्याच्यानंतर 5 1 कुठे येईल 5 1. त्याच्यानंतर 6 2 6 एक्स ॲक्सिस 6 वाय ॲक्सिस 2 कुठे येईल इथे 6 2. ठीक आहे. अशी पद्धतशीर जर या 3 पॉईंटमधून लाईन मारली एक तुम्ही तर ही लाईन कोणत्या ॲक्सिससाठी कोणत्या इक्वेशनसाठी होती आपल्या एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. ठीक आहे. बघा आता काय काय केलं आपण. पहिले आपण पॉईंट प्लॉट केले एका इक्वेशनसाठी. ठीक आहे. नंतर दुसऱ्या इक्वेशनसाठी पॉईंट प्लॉट केले. ठीक आहे. अवघड नाही आहे काहीच, फक्त आपल्या याच्यासाठी ह्या व्हॅल्यू बरोबर आल्या पाहिजे. आता हे दोन इक्वेशन कुठं टच झाले बघा. एक्स ॲक्सिस आहे 5 आणि वाय ॲक्सिस आहे 1. तुम्ही जर ग्राफ बरोबर काढले ना, काय म्हटलं मी, ग्राफ जर बरोबर काढलं तर बरोबर तुम्हाला सोल्युशन भेटून देईल. मग इथं काय सोल्युशन ऑफ द इक्वेशन एक्स वाय काय आलेलं आहे 5 आणि 1. कसं मिळालं कळालं. काय काय केलं. ग्राफचे क्वेश्चन लेंदी असतात पण इझी आहे. पहिले आपल्याला काय करावं लागेल 2 टेबल तयार करावं लागतील. एक या इक्वेशनसाठी टेबल एक या इक्वेशनसाठी टेबल. टेबल केल्यानंतर आपल्याला इथं ते प्लॉट करायचे. प्लॉट केल्यानंतर जिथं लाईन टच होतील दोन्ही लाईन टच होतील ते कोऑर्डिनेट बघायचा. त्याचा एक्स ॲक्सिस काय आला 5 त्याचा वाय ॲक्सिस काय आला 1 म्हणजे सोल्युशन काय 5 आणि 1. आपला ॲन्सर बरोबर आहे का नाही इक्वेशनमध्ये टाकून बघायचं. 5 वजा 1 4 आला का ॲन्सर 5 अधिक 1 6 आलं. ठीक आहे. कळालं समजलं ना तुम्हाला. पाहून घ्या दोन्ही व्हॅल्यू सॅटिस्फाय झालं तेच आपलं ॲन्सर असतं. आता दरवेळेस असं भेटणार नाही तुम्हाला पण तुम्हाला दाखवून दिलं फक्त सहज. कळालं का. काय काय केलं पहिले आपण एक्स आणि वाय वरून एक एक टेबल बनवले 2. ठीक आहे. 2 टेबलच्या व्हॅल्यू इथं पुट केल्या. बरोबर कशा पुट केल्या समजलं का. ग्राफ कोण आणलेले आता. ठीक आहे. काढून घ्या.